Dear student, today we will see mathematics part second, chapter number 3 circle. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ भाग 2 याच्यामधलं तिसरं प्रकरण वर्तुळ या ठिकाणी पाहणार आहोत. पण याच्यामधल्या बेसिक कन्सेप्ट ऑफ सर्कल्स आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत की यू आर फॅमिलियर विथ कन्सेप्ट रिगार्डिंग लाईक सर्कल, like center, radius, diameter, chord, interior and exterior of the circle. विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाशी संबंधित असणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत तर त्याच्यामध्ये वर्तुळ कशाला म्हणायचं, केंद्र, रेडियस त्रिज्या असेल, डायमीटर व्यास असेल, कॉर्ड जीवा, त्याच्यानंतर इंटेरियर आणि एक्सटेरियर ऑफ द सर्कल म्हणजे वर्तुळाचा अंतर्भाग बाह्यभाग कशाला म्हणायचं हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता सर्कल जे आहे तर ते सर्कल आपण कशाला म्हणतात, जे वर्तुळ जे आहे तर ते वर्तुळ आपण कशाला म्हणतात, कशाला म्हणता नसतो, द सेट ऑफ द पॉइंट्स इक्वी डिस्टन्स फ्रॉम ए फिक्स पॉइंट इन ए प्लेन इज ए सर्कल. एक असणार जे काही प्रतल जे आहे तर त्या प्रतलामध्ये समान अंतरावर असणारा अशा प्रकारचा या ठिकाणी एक वर्तुळ आहे. फळा म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वर्तुळ धरू आणि हे जे असणारं जे काही वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळामध्ये एक असणारा जो काही फिक्स अशा प्रकारचा असणारा जो काही पॉइंट जो आहे तर त्या पॉइंट पासून समान अंतरावर असणारा जो काही बिंदूंचा असणारा जो काही संच जो आहे तर त्या संचाला आपण त्या ठिकाणी काय म्हणता नसतो, सर्कल त्या ठिकाणी म्हणता नसतो, वर्तुळ त्या ठिकाणी म्हणता नसतो. द फिक्स पॉइंट इज द सेंटर आणि हा जो काही स्थिर अशा प्रकारचा असणारा जो काही बिंदू जो आहे तर त्या बिंदूलाच काय म्हणता नसतोय, सेंटर ऑफ द सर्कल. त्याला आपण त्या ठिकाणी वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाचा केंद्र बिंदू जो आहे तर तो केंद्रबिंदू त्या ठिकाणी म्हणता नसतो. अँड फिक्स डिस्टन्स इज कॉल्ड द रेडियस ऑफ द सर्कल आणि जे काही हा जो काही असणारा जो काही फिक्स अशा प्रकारचा बिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक अशा प्रकारचा असणारा बिंदू याच्या दरम्यानचं असणारं जे काही अंतर जे आहे तर त्या अंतराला आपण काय म्हणतो नसतो, वर्तुळाची त्या ठिकाणी रेडियस म्हणताना नसतो. आणि त्या ठिकाणी रेडियस जे आहे तर ते रेडियस आपण ओए म्हणू शकतो, ओपी म्हणू शकतो. अशा पद्धतीची असणारी जी काही रेडियस जे आहे तर ती रेडियस आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. त्याच्यानंतर पुढे पाहता की रेडियस इज ऑल्सो द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल. त्रिज्या म्हणजे काय तर त्रिज्या म्हणजे आपल्याला सांगता येईल की वर्तुळावरील कोणताही एक असणारा बिंदू आणि असणारं जे काही केंद्र या दरम्यानचा असणारा जो काही रेषाखंड जो आहे तर त्या रेषाखंडाला काय म्हणतो आपण रेडियस जे आहे तर ती रेडियस त्या ठिकाणी म्हणतो. उदाहरणार्थ या आकृतीचा जर आपण विचार केला तर पहा, इन द फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. आकृतीमध्ये ओ काय आहे, त्याचमध्ये जे काही वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाचा त्या ठिकाणी काय आहे, केंद्रबिंदू आहे. त्याच्यानंतर सेगमेंट ओपी इज द रेडियस किंवा ओसी रेडियस म्हणता येईल, ओए काय म्हणता येईल, रेडियस म्हणजे त्रिज्या जी आहे तर ती त्रिज्या त्या ठिकाणी. सर्कल कॅन हॅव इन्फानाइट रेडियस. वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाला अनंत अशा प्रकारच्या त्रिज्या ज्या आहेत तर त्या त्रिज्या त्या ठिकाणी असतात. आणि रेडाय ऑफ द सेम सर्कल आर कॉन्ग्रंट. या ठिकाणी आपल्या लक्षात येत असते की अशा प्रकारची वर्तुळ की ज्या वर्तुळांच्या असणाऱ्या काही त्रिज्या ज्या आहेत तर त्या त्रिज्या त्या ठिकाणी समान असतात. तर अशा प्रकारचे असणारे जे काही वर्तुळ जे आहेत तर त्या वर्तुळांना पुढे कॉन्ग्रंट सर्कल्स त्या ठिकाणी म्हणता दिसतो. त्याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे कॉर्ड, ज्याला आपण त्या ठिकाणी जीवा जी आहे तर ती जीवा त्या ठिकाणी म्हणता येईल. आता कॉर्ड कशाला म्हणायचं, ए कॉर्ड इज अ सेगमेंट हुज एंड्स लाईज ऑन द सर्कल. जीवा म्हणजे काय तर अशा प्रकारचा रेषाखंड की ज्या रेषाखंडाचे असणारे जे काही अंत्यबिंदू जे आहेत तर ते अंत्यबिंदू कुठे असतात, वर्तुळावर असतात. उदाहरणार्थ एबी. एबी काय या ठिकाणी कॉर्ड आहे.
आणि इथे काय असणार जे काही कॉर्ड जे आहे किंवा असणारा जो काही रेषाखंड जो आहे तर त्या रेषाखंडाचे असणारे अंत्यबिंदू ए आणि बी जे आहे तर ते कुठे दिसतात आपल्याला त्या ठिकाणी वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळावर त्या ठिकाणी म्हणतात. इन द फिगर AB इज ए क्वार्ड. या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये AB जे आहे तर ते AB काय आहे तर त्या ठिकाणी क्वार्ड आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की सर्कल कॅन हॅव इन्फानाइट क्वार्ड. जसं आपण पाहिलं की वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाला अनंत अशा प्रकारच्या त्रिज्या असतात तर तशाच प्रकारचं वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाला अनंत असंख्य अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही त्रिज्या ज्या आहेत तर त्या त्रिज्या त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहिजे तो डायमीटर, ज्याला आपण त्या ठिकाणी व्यास जो आहे तर तो व्यास त्या ठिकाणी म्हणतात. द क्वार्ड विच पासेस थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज द डायमीटर. काय म्हटलंय की अशा प्रकारची जीवा की जी जीवा काय होता दिसते वर्तुळ केंद्र जे आहे तर त्या वर्तुळ केंद्रामधून काय होता दिसते जाताना दिसते तर त्याला आपण म्हणणार आहे डायमीटर किंवा त्यालाच त्या ठिकाणी मराठीमध्ये आपण काय म्हणतो दिसतो व्यास जो आहे तर तो व्यास त्या ठिकाणी म्हणतो. डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. पुढे काय सांगितलं आपल्याला की व्यास जो आहे तर तो व्यास काय असतो वर्तुळाची सर्वात मोठी लॉंगेस्ट अशा प्रकारची कॉर्ड म्हणजे सर्वात मोठी जीवा जी आहे तर ती जीवा त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला माहिती की डायमीटर इज ट्वाइस द रेडियस. डायमीटर जो आहे तर तो डायमीटर कसा असतो ट्वाइस द रेडियस असतो. म्हणजे त्रिज्या जी आहे तर त्या त्रिज्येच्या दुप्पट त्या ठिकाणी व्यास जो आहे तर तो व्यास त्या ठिकाणी असतो. ए सर्कल कॅन हॅव इन्फानाइट डायमीटर्स. रेडियस असेल कॉर्ड असेल डायमीटर असेल या वर्तुळाच्या बाबतीमध्ये असंख्य अशा प्रकारच्या त्रिज्या जीवा किंवा व्यास त्या ठिकाणी असू शकतात. तर अशा प्रकारचे असणारे काही कन्सेप्ट जे आहे तर ते कन्सेप्ट आपण मागील इयत्तेमध्ये त्या ठिकाणी पाहिले. याच्यानंतर काय असणारे जे काही थेरम किंवा असणाऱ्या ज्या काही प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या प्रॉपर्टीज आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. पण त्याच्यापैकी पहिली प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे काय प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे किंवा थेरम त्या ठिकाणी आहे ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ ए सर्कल वन इट्स क्वार्ड बायसेक्ट द क्वार्ड. काय सांगितलं ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ ए सर्कल वन इट्स क्वार्ड. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं असते की वर्तुळाचं असणारे जे काही केंद्र जे आहे तर त्या केंद्रामधून असणारे जे काही जीवा जे आहे तर त्या जीवावर टाकलेला जो काही लंब जो आहे तर त्या लंबामुळे काय केलं ते असणारे जे काही कॉर्ड जे आहे तर ते कॉर्ड काय केलं ते दुभागली त्या ठिकाणी जाते. आता पहा या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की इन द फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. त्याच्यानंतर सेगमेंट OM परपेंडिक्युलर टू द कॉर्ड AB. असं जर असेल तर आपल्याला सांगता येईल की AM इज इक्वल टू M. काय सांगता येईल की इन द फिगर O इज द सेंटर ऑफ ए सर्कल. आकृतीमध्ये O काय आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू. त्याच्यानंतर काय सांगतं आपल्याला की सेगमेंट OM परपेंडिक्युलर कॉर्ड AB. त्याच्यानंतर रेख OM कसा आहे जीवा AB ला त्या ठिकाणी लंब आहे. त्याच्यानंतर दरम्यानचा संबंध आपल्याला सांगता येईल A', M', B. असं जर असेल तर आपल्याला सांगता येईल की AM इज इक्वल टू M. याचाच अर्थ काय की वर्तुळाच्या केंद्रामधून जीवेवर टाकलेला तो काही लंब जो आहे तर त्या लंबामुळे काय केलं ते ही जीवा त्या ठिकाणी दुभागली जाते. म्हणजे AM अंतर आणि MB अंतर कसं असते तर त्या ठिकाणी सारखं असतं. अशाच पद्धतीची असणारा जो काही पुढचा असणारा जो काही प्रॉपर्टी किंवा थेरम जो आहे तर तो थेरम आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. तो आता पुढे आपल्याला काय पाहायचंय तो आता सेकंड थेरम आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला आठवायचं आहे. द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ ए सर्कल अँड द मिड पॉइंट
ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. आता काय सांगितलं की वर्तुळाचा असणारा जो काही केंद्र आणि असणारे जे काही जिवेचा असणारा जो काही मध्यबिंदू हे कसा असतोय द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड द मिड पॉइंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. ज्या ठिकाणी वर्तुळाचा असणारा जो काही केंद्र आणि जिवेचा असणारा जो काही मध्य यांना जोडणारा जो काही रेषाखंड जो आहे तर तो रेषाखंड कसा असतो तर त्या ठिकाणी त्या जिवेला लंब असतो. अशाही प्रकारचा असणारा जे काही प्रॉपर्टी थेरम जो आहे तर तो मागील लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिला. आता ही जी काही डायग्राम जे आहे तर त्या डायग्रामच्या बाबतीमध्ये आपल्याला काही सांगता येईल पहा. इफ O is the center of a circle. या ठिकाणी आकृतीमध्ये O असणारे जे काही केंद्र असणारे जे काही वर्तुळ जे आहे तर ते वर्तुळ त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे काय सांगता येईल पहा की M is the mid point of the chord. कोणती कॉर्ड दिसती PQ. पुन्हा आपल्याला सांगता येईल की जे काय असणार जे काही जीवा जे आहे तर त्या जीवेचा यम जो आहे तर तो यम काय आहे तर त्या ठिकाणी मध्यबिंदू आहे. तर असेल तर काय सांगता येईल तर तो मध्यबिंदू कसा असतो तर त्या ठिकाणी जीवा जे आहे तर त्या जीवेला कसा असतो लंब असतो. आणि म्हणून पुढे आपल्याला सांगता येईल देन सेगमेंट OM is perpendicular to the chord PQ. तर त्या ठिकाणी तो असणारा जो काही रेषाखंड जो आहे OM रेषाखंड जो आहे तर तो OM रेषाखंड काय असतो PQ जे आहे तर त्या PQ ला त्या ठिकाणी लंब असतो. आता लंब असतो म्हणजेच काय तर पहा की अँगल OMP इज इक्वल टू अँगल OMQ. याचं असणारे जे काही माप जे आहे तर ते माप किती असणार आहे 90 अंश त्या ठिकाणी असणार. अशा प्रकारच्या प्रॉपर्टी आपण मागील लेक्चरमध्ये त्या ठिकाणी पाहिलेले. याच्यानंतरची पुढची प्रॉपर्टी आता पुढे थर्ड त्या ठिकाणी थेरम ऑर प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे की कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ ए सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. आता काय की एकरूप वर्तुळ की या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला की एकाच वर्तुळाच्या असणाऱ्या जे काही एकरूप जीवा जे आहेत तर त्या एकरूप जीवा कशा असतात वर्तुळ केंद्र जे आहे तर त्या वर्तुळ केंद्रापासून कसं सांगितलं आपल्याला इक्विडिस्टन्स असतात म्हणजे समान अंतरावर त्या ठिकाणी असतात. हाही असणारा जो काही थेरम जो आहे तर तो थेरम आपण त्या ठिकाणी मागील लेक्चरमध्ये त्या ठिकाणी पाहिलेला. आता काय सांगता येईल की इन द फिगर O इज द सेंटर ऑफ द सर्कल. आकृतीमध्ये पहा काय सांगता येईल की इन द फिगर O इज द सेंटर ऑफ द सर्कल. आकृतीमध्ये O जो आहे तर तो O काय आहे त्या वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाचा त्या ठिकाणी केंद्र आहे बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय सांगितले इफ कॉर्ड कोणती कॉर्ड आहे पहिली AB आणि दुसरी असणारी जी काही कॉर्ड CD कशा सांगितल्या कॉन्ग्रुएंट. जे असणारे ज्या काही कॉर्ड जे आहेत तर त्या कॉर्ड कशा सांगितल्या कॉन्ग्रुएंट त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले पहा की सेगमेंट पहिला सेगमेंट आहे OM परपेंडिक्युलर. कशाला तो त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे तर कॉर्ड AB ला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर बरोबर. आणि दुसरं आपल्याला सांगता येईल की अँड सेगमेंट ON परपेंडिक्युलर टू द कॉर्ड CD असं आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं. आता याच्यामधला असणारा काही दरम्यानचा संबंध जो आहे तर तो दरम्यानचा संबंध आपल्याला त्या ठिकाणी देता येईल की A' M' B अँड
सी डॅश एन डॅश डी. बरोबर. असं त्या ठिकाणी जर असेल तर काय सांगितलेले, काय थेरम आहे की एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून कशा असतात, समदूर असतात, समान अंतरावर असतात. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, डेल OM इज इक्वल टू ON. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की एकाच वर्तुळाच्या असणाऱ्या ज्या काही एकरूप जीवा ज्या आहेत तर त्या एकरूप जीवा कशा असतात, म्हणजे काही वर्तुळाच्या असणारे जे काही केंद्र जे आहे तर त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात. OM इज इक्वल टू ON. हाही थेरम आपण त्या ठिकाणी मागच्या इत्तेमध्ये त्या ठिकाणी पाहिलेला आहे. याच्यानंतर पुढे फोर्थ प्रॉपर्टी थेरम त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. द क्वाड ऑफ ए सर्कल इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल. याचा अर्थ काय की वर्तुळाच्या दोन जीवा वर्तुळ केंद्रापासून कशा असतील, समदूर त्या ठिकाणी जर असतील तर काय सांगितलेलं आपल्याला, आर्क कॉन्ग्रंट. तर त्या कशा असतात, तर त्या ठिकाणी एकरूप असतात किंवा समान त्या ठिकाणी असतात. बरोबर. पहा त्या ठिकाणी डायग्राम मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे तर पहा की इन द फिगर त्याचा सेंटर जो आहे तर तो सेंटर आपण त्या ठिकाणी दाखवू. इन द फिगर O इज द सेंटर ऑफ ए सर्कल. आकृतीमध्ये O काय आहे तर ते असताना ते काही वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाचा त्या ठिकाणी काय आहे, केंद्रबिंदू त्या ठिकाणी. त्याच्यानंतर सेगमेंट्स कोणकोणत्या दाखवलेले आहे तर सेगमेंट PQ अँड सेगमेंट RES आर द कॉर्ड्स ऑफ ए सर्कल. या ठिकाणी PQ आणि RES काय आहे, वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाच्या त्या ठिकाणी जीवा जे आहे तर ते जीवा त्या ठिकाणी. त्याच्यानंतर काही लंब त्या ठिकाणी दाखवली पहा की सेगमेंट OM परपेंडिक्युलर कॉर्ड RES अँड सेगमेंट ON परपेंडिक्युलर कॉर्ड PQ सच दॅट. त्याच्यामधलं दरम्यानचा संबंध आपल्याला लिहिता येईल R डॅश M डॅश S अँड P डॅश N डॅश Q P डॅश N डॅश Q असं आपल्याला त्या ठिकाणी दिली. असं जर असेल तर काय सांगितलं आपल्याला, पुढे सांगितले इफ जर कशा असतील, क्वाड्स ऑफ द सर्कल आर इक्वी डिस्टन्स. याच्या काय असणार आहे, काही जीवा जे आहे तर त्या जीवा कशा आहेत, वर्तुळ केंद्रापासून त्या ठिकाणी कशा आहेत, सारख्याच अंतरावर आहेत किंवा समदूर त्या ठिकाणी आहेत. म्हणजे OM इफ OM इज इक्वल टू ON वर्तुळ केंद्रापासून जर त्या या ज्या काही जीवा ज्या आहेत तर त्या जीवा जर त्या ठिकाणी समदूर जर असतील तर काय सांगितलं आपल्याला, तर काय सांगितले तर ते आर कशा असतात, कॉन्ग्रंट. तर त्या जीवा ज्या आहेत तर त्या जीवा कशा दाखवायच्यात आपल्याला, तर त्या ठिकाणी एकरूप असतात. म्हणजे त्या ठिकाणी कॉर्ड RS कॉन्ग्रंट कॉर्ड PQ ही वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणारे जे काही जीवा जे आहेत तर त्या जीवा कशा दाखवल्या आपण इतर त्या ठिकाणी एकरूप दाखवल्या. अशा प्रकारची प्रॉपर्टी थिअरम जो आहे तो मागील इयत्तेमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिले. याच्यानंतर पुढे की सर्कल पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉइंट्स म्हणजे 1, 2, 3 बिंदूमधून जाणारी जी काही वर्तुळ जे आहे तर ती वर्तुळ आपल्याला पाहिजे. आपल्या असं लक्षात येतं नसते की इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल्स कॅन पास थ्रू 1 पॉइंट. एक बिंदू जर दिला असेल तर त्या एका बिंदूमधून जाणारी अनंत वर्तुळ आपण त्या ठिकाणी काढू शकतो. मी काय केलेले आहे त्याने एकच सर्कल त्या ठिकाणी या तिच्यामधून काय करू शकतो आपण, रेडियस त्या ठिकाणी कमी जास्त करून पुन्हा दुसरं वर्तुळ काढू शकतो. म्हणजे एक बिंदू जो आहे तर त्या एका बिंदूमधून अनंत वर्तुळ आपण त्या ठिकाणी काढू शकतो.
त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगता येईल इन्फानाइट सर्कल पास थ्रू द टू डिस्टिंक्ट पॉइंट. दोन बिंदू जर असतील तर त्या दोन बिंदूमधून सुद्धा आपण काय करू शकतो, अनंत अशा प्रकारची असणारे जे काही वर्तुळ जे आहेत तर ती वर्तुळ त्या ठिकाणी काय करू शकतो, काढू शकतो. तीन बिंदू जर त्या ठिकाणी जर असतील तर पहा की तीन बिंदू जे आहेत देअर इज वन अँड ओनली वन सर्कल दॅट इज द युनिक सर्कल पासिंग थ्रू द थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स. उदाहरणार्थ त्या ठिकाणी पहा तीन त्या ठिकाणी आपल्याला कोलिनियर अशा प्रकारचे असणारे काही पॉइंट्स जे आहेत तर ते पॉइंट्स आपल्याला देतात. आपण काय करू शकतो, प्रत्येकाचं त्या ठिकाणी मिड पॉईंट जो आहे तर तो मिड पॉईंट त्या ठिकाणी काढू शकतो. त्याला दुभाजक त्या ठिकाणी काढून या तिघांमधून जाणारं एकच अशा प्रकारचं असणारे जे काही वर्तुळ जे आहे तर ते वर्तुळ त्या ठिकाणी काढू शकतो. म्हणजे आपल्या लक्षात येत नसते की एक बिंदू असेल तर त्याच्यामधून अनंत वर्तुळ त्या ठिकाणी जाऊ शकतो, दोन बिंदू असेल तर त्याच्यामधून सुद्धा अनंत वर्तुळ त्या ठिकाणी जाऊ शकतात. परंतु थ्री नॉन लिनियर नैक रेषीय असणारे जे काही बिंदू जर असतील तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येता नसतंय की ओनली वन त्या ठिकाणी काय होता नसतंय, सर्कल त्या ठिकाणी पास होताना दिसते. पुढे आपल्याला सांगता येईल की नो सर्कल कॅन पास थ्रू कोलिनियर पॉइंट्स. तिने असणारे जे काही बिंदू जे आहेत तर ते बिंदू कसे असतील, कोलिनियर जर असेल, एक समान किंवा एक रेषीय जर असतील तर याच्यामधून त्या ठिकाणी वर्तुळ जे आहे तर ते वर्तुळ त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. याच्यानंतर पुढे पुढची प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे. आता पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहिजे आहे सिकँट अँड टँजेंट, वृत्तछेदिका आणि स्पर्शिका. आता याच्यामध्ये सिकँट कशाला म्हणायचं आणि असताना जे काही टँजेंट कशाला म्हणायचं. त्या ठिकाणी ही जी काही डायग्राम जे आहे तर त्या डायग्रामचा जर तुम्ही त्या ठिकाणी विचार जर केला तर या ठिकाणी असताना जी काही जी असणारी जी काही लाईन जी आहे, समजा या लाईनला मी त्या ठिकाणी यम लाईन आणि जी काही यम लाईन जी आहे तर ती यम लाईन हे जे असणारे जे काही सर्कल जे आहे तर त्या सर्कलला काय करता नसते, पी पॉइंट जे आहे तर त्या पी पॉइंट मध्ये त्या ठिकाणी काय करता नसते तर त्या ठिकाणी टच करताना दिसते. आणि म्हणून या ठिकाणी यम जे आहे तर ती यम काय असणार आहे, हे जे सर्कल जे आहे तर त्या सर्कलचे त्या ठिकाणी टँजेंट त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर सिकँट कशाला म्हणायचं पहा, समजा यल ही जी काय असणारी जी काही लाईन जी आहे तर ही लाईन काय करताना दिसते, हे जे असणारे जे काही सर्कल जे आहे तर त्या सर्कलला दोन पॉइंट मध्ये त्या ठिकाणी टच करताना दिसते, स्पर्श करताना दिसते. आणि म्हणून लाईन यल जी आहे तर ती लाईन यल काय म्हणणार आहे, त्याला आपण त्या ठिकाणी सिकँट त्या ठिकाणी म्हणणार आहे, वृत्तछेदिका त्या ठिकाणी. आता याच्यामधला असणारा तो काही थेरम जो आहे तर तो थेरम आपल्याला पाहिजे सिकँट अँड टँजेंट थेरम किंवा वृत्तछेदिका आणि स्पर्शिका. पण या ठिकाणी जे असणारे जे काही डायग्राम जे आहे तर त्या डायग्रामच्या बाबतीमध्ये आपल्याला काय लिहिता येईल पहा, इन द फिगर काय दिसतंय, लाईन यम अँड द सर्कल हॅव ओनली वन पॉइंट पी इन कॉमन. या ठिकाणी काय म्हणतोय की लाईन यम, या ठिकाणी ही लाईन यम अँड द सर्कल हॅव ओनली वन कॉमन पॉइंट. या ठिकाणी आपल्याला ही जी काय असणार जी काही रेषा जी आहे तर ती रेषा आणि असणारं वर्तुळ यांना त्या ठिकाणी एकच असणार तो काही कॉमन पॉइंट जो आहे तर तो कॉमन पॉइंट कोणता आहे तर त्या ठिकाणी पी त्या ठिकाणी आहे. कसा आहे, इन कॉमन किंवा त्या ठिकाणी आपण लिहिले कॉमन पॉइंट पी त्या ठिकाणी, बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी काय म्हणतो नसतंय की सच ए लाईन इज कॉल्ड टँजेंट. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही रेषा जे आहे तर त्या रेषेला म्हणणार आपण त्या ठिकाणी स्पर्शिका येते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय सांगता येईल, अँड द कॉमन पॉइंट इज
called the point of contact. Point of contact. आणि हा जो काही कॉमन पॉइंट जो आहे तर त्या कॉमन पॉइंटलाच आपण काय म्हणणार आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, स्पर्श बिंदू जो आहे तर तो स्पर्श बिंदू त्या ठिकाणी म्हणणार आहे. बरोबर. मग आकृतीमध्ये त्या ठिकाणी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणता आहे तर त्या ठिकाणी पी त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पुढे म्हणणार आहे की इन द फिगर काय म्हणता येईल, इन द फिगर पॉइंट पी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आकृतीमध्ये बिंदू पी जो आहे तर तो काय असणार आहे, स्पर्श बिंदू त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर. मग अशाच पद्धतीने आपल्याला असणार जी काही सिकॅन्ड जे आहे तर त्या सिकॅन्डच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सांगता येईल. आता काय सांगता येईल की इन द फिगर, याच आकृतीमध्ये इन द फिगर कोणती लाईनचा विचार करू आपण की लाईन एल and the circle have 2 point in common. right. आकृतीमध्ये ही जी काही यल रेषा जी आहे तर ती यल रेषा आणि वर्तुळ याचा जर आपण विचार केला तर दोन बिंदू त्या ठिकाणी कसे आहेत तर त्या ठिकाणी सामायिक त्या ठिकाणी. आणि therefore such a line is called secant. यालाच काय म्हणतो आपण, अशा प्रकारची लाईन की ज्याच्यामध्ये 2 पॉइंट त्या ठिकाणी कॉमन आहे तर त्याला आपण म्हणतो सिकॅन्ड किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी वृत्तछेदिका त्या ठिकाणी. बरोबर. आता या ठिकाणी कोणकोणते पॉइंट आहेत तर पॉइंट्स ए अँड बी. आकृतीकडे जर पाहिले तर कोणते पॉइंट दिसतात आपल्याला, ए आणि बी पॉइंट्स जे आहेत तर ते ए आणि बी पॉइंट्स आर द इंटरसेक्शन. कशाचे इंटरसेक्शन आहे तर ते आपल्याला सांगता येईल इंटरसेक्शन ऑफ द सर्कल अँड सिकॅन्ड. हिचे काही ए आणि बी बिंदूचे आहेत तर ते काय आहे तर हिचे काही वर्तुळ आणि असणारी जी काही वृत्तछेदिका यांचे त्या ठिकाणी छेदन बिंदू जे आहेत तर ते छेदन बिंदू त्या ठिकाणी. बरोबर. आता थेरम काय आहे, प्रॉपर्टी काय आहे त्याचा आपल्याला विचार करायचा की इन द फिगर. आता फिगरचा जर आपण विचार केला तर पुढे आपल्याला काय दिसतंय पहा, इफ वी ड्रॉ रेडियस ओपी, ते आपण आकृतीमध्ये काढलेली. इफ वी ड्रॉ रेडियस ओपी, जर आपण त्या ठिकाणी असणारी जी काही त्रिज्या जी आहे तर ती त्रिज्या जर आपण त्या ठिकाणी काय केली आकृतीमध्ये जर काढली तर काय दिसते, इट इज परपेंडिक्युलर टू द लाईन एम. इट इज परपेंडिक्युलर टू द लाईन एम. त्रिज्या जर काढली तर ती त्रिज्या काय दिसते, तिची काय असताना जी काही स्पर्शिका जी आहे तर त्या स्पर्शिकेला त्या ठिकाणी कशी आहे तर त्या ठिकाणी ती लंब असते. आणि धिस कन्सेप्ट इज नोन ॲज टँजंट थेरम. धिस कन्सेप्ट इज नोन ॲज टँजंट थेरम. त्यालाच आपण त्या ठिकाणी स्पर्शिकेचे असणारे जे काही प्रमेय जे आहेत तर ते प्रमेय त्या ठिकाणी मानताना दिसतो. येते तर एवढाच भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यानंतरच असणारे जे काही टँजंट थेरम जे आहे तर ते टँजंट थेरम आपण त्या ठिकाणी पुढील तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.